आज मी कुठल्याही प्रकारचा मसाला न वाटता चमचमीत असा अंडा बॉईल मसाला करणार आहे। तर त्यासाठी मी काय केले, 5-6 अंडे घेतलीत बॉईल कट करून। त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची, तेल टाकायचे अंदाजे। तेल गरम झाले की तेजपत्ता टाकायचा, बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे, 2-3 हिरव्या मिरच्या टाकायच्यात कापलेल्या, कढीपत्ता टाकायचा आहे। आता कांदा चांगला असा लाल झाला ना तेलामध्ये की अद्रक लसूणची पेस्ट टाकायची, पेस्ट पण छान परतून घ्यायची तेलामध्ये। आता आवडीप्रमाणे सुके मसाले टाकायचे, तर मी लाल मिरची पावडर टाकली, धनिया पावडर, हळद आणि आपला घरगुती गरम मसाला टाकला। सुके मसाले चांगले तेलात परतून घ्यायचे। त्यानंतर बारीक कापलेला एक टोमॅटो टाकायचा आहे, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। आता टोमॅटोनं चांगला लवकर नरम व्हावं म्हणून थोडंसं वरतून पाणी टाकायचे आणि मीडियम गॅसवरती झाकून ठेवायचे, म्हणजे टोमॅटो लवकर नरम होईल। आता टोमॅटो छान नरम झाला आहे। आता एक प्रकारची अशी छान ग्रेव्हीच तयार झालेली आहे। तर इथं कट केलेले अंडे टाकायचे, वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची, चांगल्या प्रकारे मिक्स करून मीडियम गॅसवरती झाकून ठेवायचे परत 1-2 मिनिटासाठी। तर अशा पद्धतीने मी आज कांदा टमाटरमध्ये बॉईल अंडा मसाला बनवला होता।